अगं अलका तू आणि अगं मी नाही मारलंय त्याला. अगं मी नाही मारलं आपल्या मुलाला. अगं घाबरू नको रे. घाबरू नको. अरे बात आणि त्याचा स्वतःच्याच मुलाला मारायचा विचार तरी करू शकतो का मी? आणि खूप आधीच मेला होता. खूप आधीच. आपणच मारलं होतं त्याला. आपणच मारलं होतं त्याला. त्याला मारायचंच होतं. पण आज ना लोकांना दाखवण्यासाठी त्याने आत्मा सोडला. बस. लहानपणापासून ज्याला अरे मोठा हो हे टोमणे देत आलो, तो आज एवढा मोठा झाला की त्याने मरण्याचा विचार केला आणि आपल्याला सांगितलं सुद्धा नाही. आता तुला माहितीये का, आपणच मारलाय त्याला. आपल्या इच्छांच्या त्या धारदार शक्तीनेच आणि दोरीनेच गळा टाकलाय आपण त्याचा. 5 वर्षानंतर डॉक्टर होणार आहेस म्हणून आता खेळू नकोस. 10 वर्षानंतर बाप बनणार आहेस म्हणून आता पोर खेळ नको. आणि नंतर एकदा मरणारच आहेस म्हणून आता जगू नको. अशी अवस्था केली आपण त्याची. गुदमरला होता तो. त्याच्यानं श्वासच फुलत नव्हता. पण आज मुक्त झाला. बघा ना त्याच्याकडे. वाऱ्याच्या त्या मंद आणि मंद हवेत वाहून गेला. मुक्त झाला. हे अंका रडू नको रे बाबा. रडू नको. आपला अनिल मेला नाहीये. तो बघ, आपला अनिल मेला नाहीये. आता तो खऱ्या अर्थाने जगणार आहे. आपल्या आठवणी. आणि आपण जगणार ते त्याच्या आठवणी. तुला माहितीये, आज कळतंय मला, अनिलला फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून न वाढवता जर स्वतःचा मुलगा म्हणून वाढवला असता ना, तर आज त्याने आत्महत्याच केली असती. प्रत्येक क्षणी आपण आपल्या अपेक्षा वाढवल्या आणि दरवेळी तो थोडा थोडा मरत गेला. आज अखेरीस त्याने श्वास सोडला. हे बघ, हीच बंदूक घेऊन मला म्हणाला, बाबा आज पहिल्यांदाच चुकलो आणि शेवटचा. हे बघ, अंका, हे बघ, हे पत्र ना आपल्या अनिलनेच लिहिलंय. डिअर आई बाबा, it was never easy to take this decision, and it's not anyone's fault in this, nor yours, neither mine. Instead, it is the fault of the social norms that commands you to rule me on the grounds of being the puppet manager of mind. To receive applause from such an audience that never give any thought. Once getting out of the play that made them laugh and sing. अंका तो मोठा झाला होता आपला मुलगा आणि आपल्याला कळलंच नाही.
आपल्याला कळलंच नाही. पैशांच्या मोहात मुलगा हरवला आणि स्टेटस मिळवण्याच्या नादात प्रेम बिघडलं. अलका आज बंदूक अनिलच्या हातात होती, उद्या कोणा दुसऱ्याच्या हातात असणार आहे. जागा हीच नसेल हीच जागा, पण परिस्थिती हीच असणार आहे. हीच. मग आता एकच प्रश्न होतो की आपण जगून तरी करायचं काय?